नमस्कार, मी अनन्या. आपल्या सफर कोकणची चव संस्कृतीची या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी झटपट करता येईल असे रव्याचे आप्पे दाखवणार आहे. हे आप्पे अगदी आयत्या वेळी सुद्धा करू शकता, म्हणजे पीठ भिजवून ठेवण्याची किंवा आंबवून घेण्याची आवश्यकता नाही. वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे हे आप्पे होतात. सकाळी घाईगडबडीच्या वेळी झटपट होणारा असा हा नाश्ता आहे. तर पाहूया हा झटपट नाश्ता सोप्या पद्धतीने कशा प्रकारे बनवता येईल. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी बारीक रवा घेतला आहे, 2 वाटी. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दही ॲड केलं आहे आणि 1 वाटी पाणी ॲड केले आहे. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे. आत्ता तुम्ही पाहू शकता रवा आपला छानपैकी भिजलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे, त्यानंतर टोमॅटो, किसलेलं गाजर, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची हे सगळं ॲड करून आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित. यामध्ये मी 1 चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे, म्हणजे आपले आप्पे छान फुगतील. तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला मी सर्वप्रथम तेल लावून घेते. आता त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 बॅटर टाकायचं आहे. हे आप्पे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. सो त्यांच्या डब्यासाठी सुद्धा हा एक उत्तम झटपट असा नाश्ता आहे. त्यानंतर वरून थोडं तेल सोडून घेते, म्हणजे चांगले कुरकुरीत आपले आप्पे भाजतील. आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता आपले आप्पे छान फुगलेले आहेत आणि आता ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला. हे असे छानपैकी खरपूस असे भाजलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या बाजूने पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि आपले गरमागरम झटपट असे आप्पे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस असे भाजले आहेत. माझ्या अशा नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.